जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती देऊया. सुरुवातीला श्रीमातांच्याकडून आपल्याला परम चैतन्य येते का बघूया. श्रीमातांच्याकडे बघत बघत आपले दोन्ही हात पालथे जमिनीवरती ठेवूया. आपले दोन्ही हात पालथे जमिनीवरती ठेवायचे. डोळे बंद करायचे. लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं. दीर्घ श्वसन करायचं आपल्याला. आपण श्वास घेतो सोडतो तिकडे लक्ष केंद्रित करायचं, एकाग्र करायचं. पूर्ण श्वास आत घ्यायचा, पूर्ण श्वास शिस्तीत बाहेर सोडायचा. चित्ताची एकाग्रता प्राणावरती म्हणजे श्वासावरती. पंच प्राण म्हटलेत ना, त्यापैकी प्राण म्हणजे वायू. शिस्तीत श्वास घ्यायचा, शिस्तीत बाहेर सोडायचा. त्यावेळी आपण बघायचं आपल्या दोन्ही नाकपुड्यातून श्वास चालू आहे काय, का एकाच नाकपुडीतून आहे. आपण आपलं आत्मपरीक्षण करून बघायचं. डावी नाकपुडी म्हणजे इडा नाडी, उजवी नाकपुडी म्हणजे पिंगला नाडी. जर दोन्ही नाकपुड्यातून समान आपण वायू आत घेतोय किंवा समान बाहेर सोडतोय एकाच वेळेला, तर आपण संतुलनामध्ये आहे. जर डावी नाकपुडी बंद असेल, उजवीकडनं चालू असेल नुसता श्वासोश्वास, तर आपल्या डाव्या नाडीवरती पकड आहे किंवा त्रास आहे. तसंच उजव्या नाकपुडीचं पण आहे. दोन्ही नाकपुड्यातून आपल्याला श्वास पूर्ण आत गेला पाहिजे आणि पूर्ण बाहेर सोडता आला पाहिजे. म्हणून लक्ष श्वासाकडे द्यायचं. अशा पद्धतीनेही आपण नाडी संतुलन बघू शकतो. त्याला चंद्रनाडी किंवा सूर्यनाडी म्हणतात. ह ठ योग. ह ठ. ह म्हणजे चंद्र, ठ म्हणजे सूर्य. चंद्र आणि सूर्य नाडीवरती कंट्रोल ठेवणं म्हणजे हठ योग झाला. चांगदेव कितीतरी वर्ष जगला, हजारो वर्ष जगला, तो हठ योगी होता. म्हणजे चंद्र आणि सूर्य नाडीवरती जर कंट्रोल आला आपलं, तर आपण दीर्घायुष्य होऊ शकतो. म्हणजे आपल्या योगामध्ये असे बरेच प्रकार आहेत की त्याच्यावरती कंट्रोल कसं ठेवायचं. नाड्यांच्या वरती जर आपलं कंट्रोल आलं तर आपलं शरीर व्यवस्थित आणि तंदुरुस्त राहतं. म्हणून दोन्ही नाड्या आपल्या व्यवस्थित ठेवायचे, इडा नाडी आणि पिंगला नाडी. सहजयोगामध्ये आपण
मीठ पाण्याचा उपचार करून श्रीमातांच्या कृपेत आपण दोन्ही नाड्या व्यवस्थित ठेवून मध्य नाडीमध्ये कार्यान्वित राहतो. वर्तमान काळामध्ये सहजयोग मध्य नाडीचा आहे. हट योग नाही आहे, भक्ती मार्ग आहे, तो सहज मार्ग आहे. फक्त याचा अभ्यास आपल्याला पाहिजे, म्हणून आपण ती माहिती घेतोय. ही सर्व माहिती पाहिजे. पूर्वीच्या ऋषीमुनींनी जे काय केलं, अष्टांग योग करत होते ते, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, असे 8 अंग आहेत. योगाचे 8 अंग आहेत. त्यामध्ये आणि सूक्ष्म प्रकार आहेत आतमध्ये, जसे प्राणाचे प्रकार आहेत. पंचप्राण म्हणतो त्याला. पंचप्राण व्यान उदान समान मध्यम आणि अपान असे 5 वायू आहेत, आपल्या शरीरामध्ये कार्य करतात ते. जसं ढेकर आली तर आपण उदान वायू म्हणतो. अपान वायू म्हणजे गॅस गेला, अपान वायू. मध्यमा म्हणजे तो हृदयामध्ये, हृदय आणि पोट याच्यामध्ये असतो तो. असे ते पंचप्राण आहेत आणि ते आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. त्याच्यावरती जर आपण कंट्रोल आलं व्यवस्थित, आपण ठेवू शकलो तर आपलं शरीर पण व्यवस्थित राहतं. त्यानंतर आणखी पंचप्राण आहेत, ते रक्तामध्ये कार्य करतात आपल्या. म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन किंवा आपला अस्थिरस हे व्यवस्थित ठेवायचं काम किंवा आपली आध्यात्मिक उन्नती करायचं काम या 5 वायूंच्याकडे आहे. त्यामध्ये नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे 5 वायू आहेत. ते आपल्या आतमध्ये कार्य करतात, ब्लडमध्ये, रक्तामध्ये किंवा अस्थिरसाच्या तिथे ते वायू काम करतात. तर त्यांचे ठरलेलं लिमिट आहे. म्हणजे ते शरीरात किती वेळ राहतात, काय राहतात, त्याचा एक अभ्यास आहे ठराविक. जसं धनंजय वायू आहे, जसं आपलं शरीर सोडल्यानंतर आपण धनंजय वायू 1 तासभर तरी राहतो आपल्या शरीरामध्ये. शेवटचा वायू जातो तो धनंजय वायू, तो शस्त्रारमध्ये असतो. आणि बाकीचे जे वायू आहेत ते घशामध्ये असतात, हृदयामध्ये थोडंसं कार्य करणारे आहेत, पोटामध्ये आणि मूलाधारमध्ये. असे ते 5 वायू आहेत. नाग, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय असं त्यांची नावं आहेत. जसं आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की नाडी परीक्षण करताना 3 बोटं आपण नाडीला लावतो. म्हणजे आपल्या नाडी बघतो ना, नाडी बघत असताना बघतात विशुद्धीचं बोट, मधलं बोट आणि अनामिकाचं बोट म्हणजे आज्ञाचक्राचं बोट लावतात. म्हणजे नाग, कुर्म, कृकल 3 बोटं लागतात. म्हणजे वात, पित्त आणि कफ ही 3 बोटं. त्याच्यावरती बघितलं जातं की आपण कुठल्या बाजूचे आहात. आपली पित्त प्रकृती आहे, वात प्रकृती आहे का कफ प्रकृती आहे, हे 3 नाड्यावरून समजतं. नाग, कुर्म आणि कृकल असं ते गणित आहे. आणि त्याच्यावरती समजलं जातं की आपण कुठल्या बाजूचे आहोत आणि त्याप्रमाणे मग आपण आपला आहार ठेवायचा, आपलं नियोजन करायचं, आपली औषधं आयुर्वेदामध्ये दिली जातात. म्हणून हे नाड्यांचं संतुलन फार महत्वाचं आहे. सहजयोगामध्ये देखील आपण श्वासावरती लक्ष देतोय. दीर्घ श्वसन करत असताना आपल्या डोक्यातले विचार देखील आपण काढून टाकायचे सगळे. लक्ष श्वासाकडे म्हणजे प्राणांच्याकडे गेलं की विचार कमी होतात आपोआपच. प्राणवायू दीर्घ श्वसन करणं आवश्यक आहे. प्राणायामामध्ये दीर्घ श्वसन आपल्याला करणं आवश्यक आहे. रोज आपण एक 5-10 मिनिटं दीर्घ श्वसन करू शकतो. पूर्ण श्वास आपण आत घेतला पाहिजे आणि पूर्ण बाहेर सोडला पाहिजे. त्यानंतर आपले दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे मांडीवरती. आता आपलं लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती देऊया आणि श्वासावरती दोन्हीकडे द्यायचं. हाताच्या बोटांच्या वरती पण द्यायचं आणि श्वासावरती पण द्यायचं.
आपल्या असं लक्षात येईल की आपण श्वास घेतो सोडतो त्यावेळेला व्हायब्रेशन्स देखील आपल्याला वाढत असल्याचं जाणवतील. कारण इडा आणि पिंगला या दोन्हीचं कंट्रोल झालं, संतुलनामध्ये आलो की व्हायब्रेशन्स मध्ये वाढ झाल्याचं आपल्या लक्षात येईल. म्हणून प्राणावरती आपण लक्ष देतो जास्त. म्हणून सुरुवातीलाच गुरुकुलमध्ये अशी पद्धत आहे की प्राणावरती कंट्रोल ठेवायचं. पहिला सुरुवातीला वायूवरती ताबा मिळवायचा असतो. आपण ते काय करायचं नाही आहे, फक्त हे अभ्यासासाठी आपण करतोय की आपल्याला ही माहिती पाहिजे काय आहे. आपण वायू घेतो सोडतो, श्वास पण आपण कधी पूर्ण घेत नाही, आत अर्धवट श्वास घेतो, लक्ष आपलं कधीच नसतं श्वासावरती, परंतु ते असणं आवश्यक आहे. प्राणायाम, त्यालाच प्राणायाम म्हणजे योग्य प्राणांचं नियमन करायचं असतं, त्याला प्राणायाम म्हणतो. लक्ष श्वासावरती आणि दोन्ही हाताच्या बोटांच्या वरती, व्हायब्रेशन्स वरती. कारण चैतन्य वाहतं ते वायू तत्वातच. हे करत असताना आपल्या असं लक्षात येईल की आपण हळूहळू शांत होतोय. आपले शरीर जे आपलं वखवकलेलं आहे ते शांत झालेलं दिसून येईल आपल्याला, किंवा रखरख चालू आहे आतमध्ये ती शांत होते या प्राणवायूमुळे. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा आपल्या. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे अधिक व्हायब्रेशन्स वाढत असल्याचं जाणवतील आपल्याला. जसं आपलं चित्त आत्म्याकडे जाईल तशा व्हायब्रेशन्स अधिक आपल्यामध्ये येत असतात. आपण आत्म्याच्या किती जवळ आहोत हे आपणच ठरवायचं आहे. आत्म्याच्या अधिक जवळ जाण्यासाठी आपण अधिक मेहनत घेणं आवश्यक आहे. मीठ पाण्याचा उपचार केला पाहिजे, कॅन्डल ट्रीटमेंट केली पाहिजे, जेणेकरून लेफ्ट आणि राईट हे दोन्ही नाड्या आपल्या व्यवस्थित ठेवायच्या. आपल्या इडा नाडी आणि पिंगला नाडी या दोन्ही नाड्यावरती जर संतुलन आलं आपलं, तर आपण मध्यात राहू शकतो, आपली प्रगती लवकर होऊ शकते, आपण आत्म्याच्या अधिक जवळ जाऊ शकतो. त्यासाठी थोडी मेहनत आहे, ती केली पाहिजे सर्वांनी. यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय आपण करायचं नाही. योग्य मार्गावरती राहून आपण ध्यान धारणा करायची आहे. श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी मन बुद्धी शरीर अहंकार काही नसून शुद्ध आत्मा आहे. बाकी कुठलाच विचार आपण आपल्या डोक्यात ठेवायचा नाही किंवा हृदयामध्ये ठेवायचा नाही. फक्त मी आत्मा आहे. 1 तास आपल्याला मिळतोय तर त्या 1 तासामध्ये पूर्ण मध्ये आपण आत्म्यात रममाण व्हायचं आहे. प्रयत्न करायचा तसं की जास्तीत जास्त आत्मोन्नती आपली व्हावी, आत्म्याच्या अधिक जवळ जावं, श्रीमातांच्या अधिक जवळ जावं, त्यासाठी मेहनत करायची आपली. एवढी सगळी आपण मेहनत करतोय फक्त श्रीमातांच्या चरणाशी राहण्यासाठी. म्हणून आपण हृदयापासून हे सर्व करायचं. आपल्याला जास्तीत जास्त व्हायब्रेशन समजावेत, चक्रांची भाषा कळावी, नाड्यांचं संतुलन व्हावं,
यासाठी आपण सहजयोग करतोय. बाकी कुठल्याही गोष्टीसाठी सहजयोग न केलेला बरा. बाकी काही डोक्यात आणायचं नाही आपल्या. आपली प्रकृती व्यवस्थितच राहते. ध्यान जर आपलं व्यवस्थित झालं, आपली प्रकृती व्यवस्थित राहते, आपलं मानसिक संतुलन व्यवस्थित राहतं. फक्त कुंडलिनीनं शस्त्रार्थ भेदन केलं पाहिजे, बस एवढंच आहे याच्यामध्ये. आणि त्यासाठी जे काही तंत्र आहे ते तंत्र आपण शिकून घ्यायचं आहे. ते श्री माताजी आपल्याला शिकवतात, ज्ञान देतात. ते ज्ञान आपण घेऊन त्या पद्धतीनं आचरण करत ध्यान करायचं आहे. बाकी सर्व गोष्टी आपोआप घडून येतात. भौतिकतेसाठी सहजयोग बिलकुल नाही आहे, परंतु भौतिकतेतील देखील प्रश्न सुटू शकतात आपल्या भक्तीमुळे. आता आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. तर म्हणायचंय, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं, श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. तर हात किंचित वरती उचलायचा आहे, 7 ते 8 इंच वर खाली करून बघायचं आहे. आपल्याला टाळूतून चैतन्य लहरी येतात का बघायचं. मागे पुढे करून बघायचं, गोल फिरवून बघायचं आहे. या सर्व प्राथमिक गोष्टी आहेत, परंतु आपण ते करायचं, हे करणं आवश्यक आहे. ह्या पायरीवरती पाय दिल्याशिवाय आपण वर जाऊ शकत नाही, वरच्या पायरीवरती येऊ शकत नाही. सर्वांनी यायचं आहे, एकट्या दुकट्याने वर जायचं नाही, सर्वांनी शस्त्रार्थ वर राहायचं आहे. हात खाली घेऊया आणि बघूया आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का. सहज मध्ये वर आली का बघायची. आता ती वरतीच ठेवायची, थोडस वर ठेवायची. आपल्याला लक्ष वरती पण आहे आणि थोडं श्वासावरती पण लक्ष द्यायचं. बघायचं आपल्या दोन्ही नाकपुड्यातून श्वास चालू आहे का बंद आहे, का एकाच नाकपुडीतून आहे, बघायचं. आपलं परीक्षण करून बघायचं सहज मध्ये. हे बघणं महत्वाचं आहे. आपण जर संतुलनात असू तर दोन्ही नाकपुड्यातून समान वायू आपण घेतो आणि समान वायू बाहेर सोडतो. तसंच लक्ष शस्त्रार्थ वर असेल तर आपोआप ते चालू होतं. त्यासाठी आपल्याला वेगळा काही प्रयास करावा लागत नाही. आपण संतुलनात आलो याचं हे होतं काय, कारण शरीर स्वस्थ असणं आवश्यक आहे. ध्यान करायच्या वेळेला आपलं शरीर स्वस्थ असणं आणि निरोगी असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला कुठं दुखत असेल किंवा मानसिक विकार असेल तर आपण ध्यान जास्त करू शकत नाही. आपल्या दोन्ही नाड्या जर कुठं कमकुवत असतील तर आपण ध्यान करू शकत नाही. आपली चक्र कमकुवत असतील तर ध्यान जास्त वेळ राहू शकत नाही. म्हणून अगोदर आपलं शरीर स्वस्थ ठेवायचं, निरोगी ठेवायचं. आपल्या नाड्या, आपली चक्र व्यवस्थित ठेवायची, म्हणजे आपण जास्तीत जास्त ध्यान करू शकू, शस्त्रार्थ वरती राहू शकू. हे महत्वाचं आहे. शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी योग्य खानपीन पाहिजे. मग सांगितल्याप्रमाणे इडा नाडी आणि पिंगला नाडी याचा अभ्यास करायचा. पित्त प्रकृती, वात प्रकृती आणि कफ प्रकृती, तीनच तर प्रकृती आहेत. यापैकी पित्त प्रकृती आणि वात प्रकृती काय व्यवस्थित राहतेच, परंतु कफ, पित्त आणि कफ या दोन्हीचं संतुलन झालं की वात बरोबर राहतं, व्यवस्थित राहतं. म्हणून सुरुवातीला पित्त प्रकृती ते न होऊ देण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी आयुर्वेदामध्ये जे काही सांगितले त्याप्रमाणे आचरण करायचं. आपला आहार,
आपली निद्रा, आपण जे काय खानपिन, आपलं वागणं, आपलं मानसिक जे काही संतुलन आहे ते संपूर्ण आपल्या पित्त प्रकृतीवरती अवलंबून आहे. पित्त जर व्यवस्थित राहिलं, प्रकृती, तर आपण व्यवस्थित राहतो. पुढील सर्व व्यवस्थित घटना घडतात. म्हणून या दोन्ही नाड्यावरती आपण जास्त कार्य करायचं. कधी पण संतुलन ठेवायचं. कसंही खायचं, कसंही प्यायचं, कसंही उठायचं, आपली प्रकृती बघायची नाही, तर त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागतो. परिणाम स्वरूप आपलं ध्यान लागत नाही किंवा आपण उच्च स्थितीला जाऊ शकत नाही. रामदास स्वामींनी सांगितले, बरे खावे बरे नेसावे, संतुलनात मध्ये असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर्व संतांनी तेच सांगितलेलं आहे. परंतु आपलं लक्ष नसतं. आपल्याला वाटतं श्री मातांनी आपल्याला कसंही राहायला सांगितले, कसंही खायला सांगितले, काहीही खाल्लं तरी चालतं. श्री माताजी आपल्याला सांगतात आई स्वरूपात, योग्य आहे. परंतु आपण आपली प्रकृती बघून त्याप्रमाणे खानपिन ठेवायचं. थोडासा आयुर्वेदाचा अभ्यास पाहिजे आपल्याला, आपल्या नाड्यांचा अभ्यास पाहिजे. आपण कुठल्या प्रकृतीचे आहोत ते बघून त्याप्रमाणे आचरण ठेवायचं. आपण कधीही आजारी पडणार नाही जर आपली प्रकृती आपण व्यवस्थित ठेवली, नाड्यांचं संतुलन ठेवलात, तर आपण कधीही आजारी पडणार नाही. कुठलाही व्हायरस आपल्याला त्रास देऊ शकणार नाही. फक्त आपलं खानपिन व्यवस्थित ठेवायचं, नाड्यांचं संतुलन ठेवायचं. आता वरून खाली थोडं शस्त्रार मध्ये यायचं आहे आपल्याला. शस्त्रार आणि त्याच्या भोवतानी लक्ष ठेवायचं जरा. हे आत्म्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यासाठी आपण हे सर्व करतो, ध्यान घेतो. मेहनत मशागत आहे ती केली पाहिजे सर्वांनी. आपल्याला चक्र, नाड्या यांचा अभ्यास केलाच पाहिजे, फार महत्वाचा आहे. कलेक्टिव्हिटी मध्ये जास्तीत जास्त आपण त्याचा अभ्यास करावा, त्याची माहिती घ्यावी आणि ध्यानाची गहनता प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. शस्त्रार मधून आज्ञेमध्ये येऊया. आज्ञेतून विशुद्धी, विशुद्धीतून अनाहत, वरून खाली अनाहत मध्ये. चित्त पॉवरफुल पाहिजे, लगेच तिकडे लक्ष दे, लगेच गेलं असं पाहिजे. म्हणजे व्हायब्रेशन्स पकडता येतील आपल्याला, सूक्ष्म असतात फार, ते पकडता आले पाहिजेत. वरून खाली नाभीपर्यंत यायचं. आता नाभीतून स्वादिष्ठान, स्वादिष्ठान मधून मूलाधार. आता वरून खाली लक्ष मूलाधार पर्यंत द्यायचं. सर्व चक्रांच्या देवी देवता जागृत करण्यासाठी आहे ते. तसंच नाड्यावरच्या देवी देवता पण जागृत पाहिजेत आपल्या. जसं त्या देवता जर बिघडल्या तर आपली प्रकृती बिघडते. जसं महासरस्वतीचं तत्व बिघडलं तर पित्त प्रकृती, महाकालीची स्थिती बिघडली तर कफ प्रकृती, आणि ह्या दोन्हीचं असंतुलन झालं की वात म्हणजे महालक्ष्मी तत्व बिघडतं. असंही गणित आहे. म्हणून हे व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे. वरून खाली लक्ष मूलाधार शक्ती केंद्रापर्यंत. आता मूलाधार मधून त्रिकोणाकार अस्थीमध्ये यायचंय आपल्याला, कुंडलिनीकडे यायचंय, त्रिकोणाकार अस्थीमध्ये. लक्ष कुंडलिनीकडे. आता आपल्या शरीरामध्ये 3 नाड्या आहेत. तसं 72,000 नाड्या आहेत, परंतु 3 नाड्या महत्वाच्या आहेत आपल्याला. उजव्या बाजूला पिंगला नाडी आहे, तिथं महासरस्वतीचं स्थान आहे.
मध्ये महालक्ष्मीचं स्थान आहे आणि डावीकडे इडा नाडी आहे, तिथं महाकालीचं स्थान आहे. आणि ह्या देवी देवता जागृत होण्यासाठी आपण काही मंत्र म्हणायचे आहेत की त्या नाड्या व्यवस्थित राहाव्यात आणि त्यांची पॉवर आपल्याला मिळावी म्हणून आपण मंत्र म्हणायचे. आता सुरुवातीला आपण राईट साइडचा मंत्र म्हणायचा आहे, म्हणजे पिंगला नाडीवरचा. ओम ऐम हा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला. ओम ऐम. करायचं काय तर त्रिकोणाकार अस्थीमध्ये असलेल्या कुंडलिनीकडे पहिला लक्ष द्यायचं. ओम म्हटल्यानंतर त्या त्रिकोणाकार अस्थीतल्या कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं आणि ऐम म्हटल्यानंतर काय करायचंय तर पिंगला नाडीवरती लक्ष द्यायचंय. म्हणजे तिथून आपली जी पिंगला नाडी सुरुवात होते तिथून ऐम असं करत आज्ञा चक्रातून क्रॉस करून सहस्त्रार मधून तिला बाहेर काढायचंय. बस एवढंच करायचंय ऐम म्हटल्याबरोबर. म्हणजे पूर्ण पिंगला नाडीवरती लक्ष केंद्रित करायचंय आपल्याला. ओम ऐम. थोडं पॉज घ्यायचं कारण त्या नाडीवरती आपण लक्ष देतोय. म म्हटलं की सहस्त्रारच्या वरपर्यंत थोडंसं आलं पाहिजे उजव्या बाजूकडून. आणखी एकदा म्हणूया आपण. ओम म्हणताना कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं आणि ऐम असं म्हणत असताना जी नाडी म्हणजे स्वादिष्टांपासून सुरुवात होऊन आज्ञेतून डावीकडे सहस्त्रारमधून ती बाहेर पडते तिथपर्यंत आपल्याला म म्हटल्यानंतर मकार महेश सहस्त्रारच्या वर लक्ष आलं पाहिजे. अशा पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. ओम ऐम. थोडा पॉज घ्यायचा. कधी पण नाद ब्रह्म आहे तो. आपण घंटा वाजवली त्यातनं जो नाद निर्माण होतो तो घेणं महत्वाचा असतो. आणखी एकदा म्हणूया ओम ऐम. लक्ष आपल्याला कसं ठेवायचं चांगलं माहितीये. ओम म्हटल्यानंतर कुंडलिनीकडे आणि ऐम म्हटलं की नाडीला सुरुवात करायची ऐम आणि म संपला पाहिजे सहस्त्रार मध्ये. महासरस्वतीचं तत्व जागृत होण्यासाठी हे बीजाक्षर आहे तिचं. महासरस्वतीचं. आता आपण महालक्ष्मी तत्वावरती लक्ष द्यायचं आहे. लक्ष मूलाधार ओम ह्रीम काल घेतल्याप्रमाणे ओम ह्रीम. त्यामध्ये ओम म्हटलं की कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं आणि ह्रीम म्हणताना कुंडलिनी वर चढवत 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 म हा सहस्त्रारच्या वरती आला पाहिजे. ओम ह्रीम असा आहे ते. तसं म म्हटलं की सहस्त्रारच्या वरती लक्ष मध्य नाडीतून. महालक्ष्मीचं तत्व. ओम ह्रीम. थोडासा पॉज घेतोय आपण मंत्र म्हणून झाल्यावर. ती शांतता पकडायची असते कधी पण. परत एकदा म्हणूया ओम ह्रीम. कसं म्हणायचं आपल्या लक्षात आलेलं आहे. ओम म्हटल्यानंतर कुंडलिनीकडे लक्ष त्रिकोणाकार अस्थीतल्या आणि ह्रीम म म्हटलं की सहस्त्रारच्या वर आलं पाहिजे.
त्या पद्धतीने मध्य नाडीवरती लक्ष केंद्रित करून महालक्ष्मीचं तत्व जागृत ठेवायचं आहे. ओम ह्रीम. थोडा पॉज घेतला की ती शक्ती आपल्याला समाधान, शांतता मिळते. आणखी एकदा म्हणूया ओम ह्रीम. महालक्ष्मीचं तत्व जागृत होते. आता महाकाली सुरुवात मूलाधार पासून आहे. महाकाली डाव्या बाजूला आहे. ओम क्लीम. क्लीम चामुंडा म्हणजे महाकालीची शक्ती आहे. क्लीम का म्हटले तर महाकालीची जीभ बाहेर आलेली आहे आणि जीभ बाहेर आलेली असताना ती पळत असताना त्या जिभेतनं आवाज क्लीम 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 यायला आला, म्हणून तो मंत्र झाला की क्लीम म्हणजे महाकालीची शक्ती. तसं आपण आता ओम क्लीम म्हणत असताना ओम म्हटल्यानंतर त्रिकोणाकार अस्थीमध्ये लक्ष आणि क्लीम म म्हटलं की सहस्त्रार आज्ञाचक्राला क्रॉस करून इकडून सहस्त्रारमधून वर यायचं आहे आपल्याला. ओम क्लीम. क्लीम. महाकालीची शक्ती जागृत करण्यासाठी आपण करतोय. आणखी एकदा म्हणूया ओम क्लीम. लक्षात आलं आपल्या कसं म्हणायचं आहे ते. ओम क्लीम. आणखी एकदा म्हणूया आपण ओम क्लीम. या तिन्ही शक्त्या जिथे एकत्र येतात तिथं आदिशक्ती तयार होते. या आदिशक्तीतूनच तीन नाड्या तयार झाल्या. उलट आहे ना, आपण खालून वर जातोय. आता वरून खाली जर बघितलं तर एक बिंदू आहे. बिंदू म्हणजे शिव आणि शिवापासून शक्ती तयार झाली अर्धबिंदू खाली, ती आदिशक्ती. आदिशक्तीनं तयार केल्या तीन नाड्या किंवा तीन शक्त्या, महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली किंवा ब्रह्मा विष्णू महेश. आणि त्यानंतर मग सृष्टीची निर्मिती झाली. ब्रह्मानं केली, विष्णूने त्याचं पालन केलं आणि शिवाने कंट्रोल ठेवलं सगळ्यावरती. ते आत्मा स्वरूप बनवून राहिले. म्हणजे आपण सदाशिवांच्या पर्यंत आपण वर जातो. एक बिंदू म्हणजे तो सदाशिव. आता आपलं लक्ष तिन्ही नाड्यांच्याकडे द्यायचं आहे आपल्याला. एकदाच आपण मंत्र म्हणायचा आहे, पण तो मंत्र म्हणत असताना कसा म्हणायचा आहे बघा. जसं आपण आता लक्ष दिलं
ओम ऐं ह्रीं क्लीं म्हटलं की त्या नाड्यावरती लक्ष गेलं पाहिजे आणि शस्त्रार्च वर आल्यावर चामुंडाय विच्चे असं म्हणायचं आहे आणि मग ध्यानाच्या स्थितीमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. 3 मंत्र म्हणजे हे मंत्र नुसता तोंडी असं म्हणायचे नाही आहेत, तर त्या नाड्यावरती आपलं लक्ष असेल तर ते फलद्रूप होतात, कार्यक्षम होतात. म्हणून असे मंत्र म्हणायचे आहेत आपल्याला. 3 मंत्र म्हणायचे आहेत आपल्याला आणि शस्त्रार्च वर जायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. लक्ष शस्त्रार्चवर, सदाशिवांच्या जवळ. जिथून आलो तिथपर्यंत जायचं आहे. त्या मार्गातून आपण गेलो. जसं आदिशक्तीने तयार केले नाड्या, त्या नाड्यातून आपण आदिशक्तींच्या पर्यंत गेलो आणि आदिशक्तींच्या मार्फत आपण सदाशिवांच्या पर्यंत. असा हा मार्गक्रम आहे. आता हळूहळू आपण शस्त्रार्च्या वरती जायचं आहे. पूर्ण लक्ष शस्त्रार्च्यावर. तिन्ही नाड्यांना घेऊन आपण तिन्ही शक्ती एकत्र करून शस्त्रार्च्यावर जायचं आहे. आदिशक्ती ही शस्त्रार्च्यावरती सदाशिवांच्या चरणाशी. जितक्या वर जाता येईल तेवढ्यावरती आपण जायचं आहे. स्थिर राहायचं आहे आकाश तत्वात. एक 10-12 मिनिटं आपण ध्यानाच्या स्थितीमध्ये जायचंय, पण लक्ष तिन्ही शक्त्यांच्या वरती असावं. तिन्ही शक्त्या मिळून आदिशक्ती तयार झालेली आहे. शस्त्रार्च्या वरती आपण त्या पद्धतीचंच ध्यान करायचं आहे. शस्त्रार्च्या वर लक्ष 12 मिनिट. इकडे इकडे तारांवर नको, इकडे बसा. तारांवर नको, इकडे बसा. या बाजूला इकडे पुष्कळ जागा. हा बसून घ्या, बसून घ्या. थोडं मागे सरकून घ्या, मागे सरकून घ्या. थोडस थोडं मागे सरका, मागे सरकून बसा. आता शांत बसायचं, ना हसायचं वगैरे नाही, अगदी शांतपणाने बसायचं. सांगली जिल्ह्यामध्ये सहयोग हळूहळू पसरत आहे. पण जी गोष्ट हळूहळू पसरते ती जम चालना करते आणि कोणतीही जिवंत क्रिया हळूहळू होत असते. तेव्हा एकदमच ती मोठ्या प्रमाणात होईल अशी आपण आशा ठेवली. प्लास्टिकचे जर आपल्याला फुलं काढायची असली तर त्यासाठी एक मशीन घातली की झालं. पण जिवंत फुलं काढण्यासाठी वेळ लागतो, मशागत करावी लागते, मेहनत करावी लागते. सहयोगाबद्दल अजून पुष्कळशा लोकांना काहीही कल्पना नाही आणि ज्यांना आहे ती भ्रामक कल्पना आहे. पैकी आपल्याकडे पुष्कळशे असे पंथ आहेत, संप्रदाय आहेत जे आधीपासूनच कार्यान्वित आहेत. पण हे पंथ आणि संप्रदाय त्याचा आपल्याला काही फायदा झालेला नाही. इतके दिवस आम्ही पंढरीला गेलो,
इतके दिवस आम्ही तुळजापूरच्या भवानीची सेवा केली. इतके दिवस आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जात होतो. सगळं काही केलं आम्ही. व्रतवैकल्य केली. सगळं करून माताजी आम्हाला काही मिळालं नाही. त्यातून तुमची मुलं उद्या मोठी होती आणि ती तुम्हाला म्हटली की इतका तुम्ही वेळ घालवला, पैसे घालवले, मेहनत केली आणि शेवटी तुमच्या हाती काही आलं नाही म्हणजे परमेश्वरच नाही. जर तुम्हाला सांगलीला यायचं आहे तर सांगलीच्या रस्त्यावर यायला पाहिजे. जर तुम्ही उलट मार्गाने गेला तर तुम्ही सांगलीला पोहोचणार नाही. जेव्हा इतक्या वर्षानंतर सुद्धा जर तुम्हाला सांगली मिळाली नाही, त्याचा अर्थ असा आहे की कोणत्या तरी चूक रस्त्यावर आपण चाललो होतो आणि त्याच ठिकाणी आपण भटकत होतो आणि त्यातून अजून आपल्याला मार्ग मिळालेला नाही. हा शुद्धपणाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण आपल्याला अजून काही मार्ग मिळाला नाही, काही साध्य झालेलं नाही, तेव्हा काहीतरी चुकलेलं आहे असा एक वेळ तरी विचार करून सहयोग काय आहे ते समजून लोकांना सांगितलं पाहिजे. ही गोष्ट लोकांना पटवून देताना एक गोष्ट फार आवश्यक आहे, म्हणजे ज्या लोकांशी तुमचा संबंध येतो त्यांच्याशी बोलताना, पटवून देताना त्यांच्या भाषेतच आपण बोललो पाहिजे. आपण जर आपली भाषा वापरली तर त्यांच्या लक्षात येणार नाही. चक्रांबद्दल एकदम आपण सांगू लागलो तर त्यांना समजणार नाही. पण असं सांगितलं की आपल्यामध्ये कुंडलिनीची शक्ती आहे असं ज्ञानेश्वरांनी सांगितलं. तुम्ही ज्ञानेश्वराला माऊली म्हणता आणि त्यांच्या पालख्या काढता, त्यांच्या नावावर दिंड्या घालता, पण हे काय लिहिलं ते वाचलं. आता तुम्हाला काय सांगितलं? 6वा अध्याय वाचायचा नाही, कारण तो वाचला म्हणजे हे लोक जे तुम्हाला चूक मार्गावर नेत आहेत, तुम्हाला लुबाडत आहेत, त्यांचं फावणार नाही. तेव्हा हे लिहिलेलं आहे. हे जे 6व्या अध्यायात लिहिलेलं आहे ते आम्ही तुम्हाला देतो असं सांगितलं म्हणजे लोकांच्या डोक्यात प्रकाश पडेल. तेव्हा पहिल्यांदा जी काही गोष्ट सांगायची ती त्यांच्या भाषेत, त्यांच्या पद्धतीने समजावून सांगितलं पाहिजे. दुसरं आपल्याला तुकारामांची, नामदेवांची, गोरा कुंभारांची, जनाबाईंची, मुक्ताबाईंची, ज्ञानेश्वरांची, रामदासांची सगळ्यांची साथ असल्यामुळे त्यांची पुस्तकं वाचून सुद्धा त्याच्यात ओवीबद्दल काय काय लिहिलेलं आहे ते पाहिलं पाहिजे. म्हणजे अशा भ्रामक कल्पनामध्ये जाणारे लोक, व्रतवैकल्यात पडणाऱ्या लोकांच्या बद्दल त्यांनी काय लिहिलेलं आहे. स्वतः ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव पुस्तकामध्ये इतकं स्पष्ट रूपाने लिहिलेलं आहे की जर त्यांचं कोणी पुस्तक वाचून ते मनन नुसतं करायचं, विचार करायचा काय, नुसतं वाचत राहायचं नाही, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. स्पष्ट रूपाने जे मी म्हणते आहे त्याही पेक्षा स्पष्ट रूपाने त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. पण रामदास स्वामींनी, तुकारामांनी शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या अशा तरी सुद्धा हे उपटसुंब अजून सगळ्यांची दिशाभूल करत आहे. काल एक ग्रस्त मला म्हणाले की माताजी हुक्का लावायचा नाही असं तुम्ही म्हणाले. ते हुक्का लावतो आपण आज्ञा चक्रावरती सूर्य आहे, सूर्याला आपण काळं लावतो. पण सहयोगाच्या दृष्टीने नाही विचार केला तरी सुद्धा एक गोष्ट साधी विचारायची त्यांना की जे लोक तुम्हाला हुक्का लावायला सांगतात, म्हणजे हे जे पंढरपुराला बसून भटजी बुवा आहेत तिथले, त्यांना बडवे असं नाव सार्थ आहे, ते बनवतातच लोकांना. ते बडवे ते कधीही हुक्का लावत, कोणताही भटजी काळं डोक्याला लावत नाही. मग तुम्ही कशाला काळं लावायचं? असे जर तुम्ही त्यांना बरोबर प्रश्न सांगितले तर त्यांच्या डोक्यात ही गोष्ट. आणि उद्या जर त्यांचा मुलगा वाईट मार्गाला लागला तर त्याला कारणीभूत तुम्ही आहात. कारण तुम्ही जे परमेश्वर म्हणून म्हणत होता त्या परमेश्वरामध्ये काहीही मिळालेलं नाही, काहीही तुम्हाला लाभ झालेला नाही, हे स्पष्ट रूपाने सांगितलं पाहिजे. हे स्पष्ट रूपाने सांगितल्यानंतरच त्यांच्या लक्षात 100तला एक जरी मनुष्य ठिकाणावर आला, जर एक जरी मनुष्य ठिकाणावर आला तर समजायचा पुष्कळ लाभ. पण जर एखादा मनुष्य
फारच हट्टाला पेटला, जिद्दीस पेटला, तर त्याला सहयोगाबद्दल सांगण्याची गरज नाही. ख्रिस्तानी स्पष्ट सांगितलंय की डुकरांपुढे मोती होतायचे नसते. त्यांना काही कळत नसतं तर त्यांच्यासमोर कशाला मोती होतायचे. हे मोती आहेत, हे जीवनातले मोती आहेत. तेव्हा तुम्हाला समजायचं नाही तुमचं भाग्य पाहिजे. तुम्हाला भाग्य नाही, तुमचं कुठेतरी झोपलेलं दिसतंय किंवा कुठेतरी नष्ट झालेलं दिसतंय, तेव्हा ह्याला भाग्य वाटतं. नंतर ह्याच्यामध्ये वीरतापूर्ण लोक पाहिजे. सुरुवातीला पुष्कळ बघे लोक येतात. प्रोग्रामला मी बघते पुष्कळ बघे असतात. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रोग्राम जो होईल त्याच्यात पुष्कळ गर्दी असतात, भरमसाठ गर्दी. दुसऱ्या दिवशी प्रोग्राम होईल त्यात निम्मे राहते. कारण काय की बाकीचे बघे हे वगळले गेले, हे बरं झालं, नाही तर लोक आता तसे बघे असतील पुष्कळ लोक, ते सहयोगी होणार पण बघत राहतील. ते बघे वगळले गेले म्हणजे त्याच्यानंतर मग निम्म्याने राहिले. निम्म्यातले सुद्धा जे वीर असतील, जे शूरवीर असतील, एऱ्या गवाळ्याचे काम नव्हे. स्पष्ट सांगितले, एऱ्या गवाळ्याचे काम नव्हे. म्हणजे त्याला तरी पाहिजे जातीचे. मराठी भाषेत सगळ्याला तोड आहे. आणखी सहजयोगाला इतकी शोभिवंत भाषा आहे आणि इतकी उपयोगी आहे की जर मराठी भाषा तुमच्या हातात आहे आणि मराठी लोकांशी बोलायचं असेल तर सहजयोग तुम्हाला पटवता आलाच पाहिजे. म्हणजे तार्किक दृष्ट्याने सुद्धा तुम्हाला पटवता आला पाहिजे. त्याला पाहिजे जातीचे. तुम्ही जातीचे नाहीत तेव्हा नमस्कार तुम्हाला जा. शब्द आहे जातीवंत. आणि देवी बद्दल म्हटलंय, या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्थिता. जी जात तुमच्यात आहे, ज्या जातीचे तुम्ही नाहीच त्याच्यात तुम्हाला त्या जमातीत तुम्हाला कसे देणार. जातीचा अर्थ ब्राह्मण किंवा शूद्र वगैरे असा नाही. जात म्हणजे आतली जी आपली प्रवृत्ती आहे, त्याला ऍप्टिट्यूड म्हणतात, प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती काय, त्या प्रवृत्तीवर अवलंबून असतं की मनुष्याची जात. आणि मग देवीच्या वर्णात सगळं लिहिलेलंच आहे, संबंध वर्णन आहे. ते एक एक वर्णन तंतोतंत तुम्हाला सहयोगात मिळेल. शोभना सुलभ गती. शोभना सुलभ गती. सुलभ गती याची जी गती आहे सुलभ आहे म्हणजे सोप्याने म्हणतात. आणि शोभिवंत आहे म्हणजे याच्यात काय ओरडा नको, आरडा नको, झिंग्यासारखं ते दिंड्या घालायला नको, काही वेड्यासारखं वागायला नको, काही नाही. शोभना सुलभ. आता पुष्कळचे लोक उडत असतात नुसते. आता तुम्ही बघा काही काही लोकांचे मेडिटेशन असे असतात की नको रे ते बाबा मेडिटेशन. किंचाळून ओरडून कपडे फाडून अशा तऱ्हेने त्याचे प्रकार चाललेले असतात. शोभना सुलभागती असं देवीचं वर्णन आहे. ती तुम्हाला शोभना सुलभागती देते. जर हे जर देवीचं वर्णन आहे त्याप्रमाणे जर घटित होतं तर मग कशाला तुम्ही उगीच पाय घास तिथे जाता, ही पायपीट कशा. पण त्याचा अर्थ असा नव्हे की पुंडलिकाक्ष हे मोठे संत झाले आणि त्यांना आम्ही मना करतोय किंवा त्यांच्याबद्दल काही असं बोलत आहे किंवा साक्षात श्रीकृष्ण हे आहेत. तसेच त्यांचे स्थान पंढरीपूरला आहे. त्याच्याबद्दल पंढरी खरी, पण तिथे बसलेले भामटे, प्रत्येक चांगल्या ठिकाणी जे भामटे बसले आहेत म्हणून पंढरी काही खोटी होत नाही आणि हे काही खरे होत नाही. सोन्यामध्ये जर दगड बसवला म्हणून दगड काही हिरा होत नाही आणि दगड बसवला म्हणून सोनं काही पितळ होत नाही. म्हणून जरी या दोन्ही गोष्टी खऱ्या असल्या की एक सत्यावर आणि एक असत्यावर असले आणि त्यांची जरी जबरदस्ती सांगड घातलेली असली तरी निरक्षीर विवेक करून आपण त्यांना दाखवलं पाहिजे की हे निरक्षीर विवेक आहे. आणि ते दाखवल्यावर त्यांच्या लक्षात येईल की अहो हे काय, हे तुकारामासारखे बोलू लागले, त्यांचं बोलणंच वेगळं आहे. तसेच सप्ताह करणे, अमुक तमुक हे प्रकार एक आपल्याकडे सामाजिक स्वरूपाचा आहे. सप्ताह करणे एक सामाजिक स्वरूप. सप्ताह झाला मग त्याच्यानंतर जेवण झाली बसले.
त्यावरती कबीरदासाने म्हटलंय, पडी पडी पंडित मूरख भय. वाचत बसायचं. काय नानक बिन आपाचीने मिटन भ्रमकी काही म्हणत बसायचं. आपलं मनोरंजनार्थी पाठ करत बसायचं. मग एक पोपट आहे, त्याला त्याच्या मालकाने शिकवलं की तू रघुपती राघव राजा राम म्हण. तो शिकला, तो बोलायला लागला, तर दुसऱ्या पोपटाने त्याचा ऐकून तोही बोलला. म्हणजे पहिला पोपट त्याचा गुरु, त्या दुसऱ्या पोपटाचा. अशी गुरु वंशावळ वाढत जाऊन जाऊन सगळी चरपट पंजरीची जी वंशावळ वाढते, त्याला म्हणा, हे बघा, तुम्हाला जर खरं हवं असलं ना, त्या चरपट पंजरीतनं निघालं पाहिजे. त्या मराठीत विनोद सुद्धा इतका भरपूर आहे. तेव्हा ह्या भाषेला सहयोगासाठीच निर्माण केलंय असं मला वाटतं. आणि प्रत्येक शब्दामध्ये इतकी खोच आहे, तर तुम्ही त्या बाबतीत निश्चित असून पूर्णपणे वापरावी ही भाषा. तसं आपल्याकडे म्हण आहे, अति शहाणे त्यांचे बैल रिकामे. एक तर शहाणे, त्यात अति शहाणे. आता हे कोणत्याही भाषेत सांगता येणार नाही की शहाण्यावर परकोटी म्हणजे अति शहाणे आणि त्यांचे बैल रिकामे. हे कोणत्याही भाषेत सांगता येणार नाही, आपल्या मराठी भाषेत सांगता येणार नाही. तेव्हा ह्या भाषेचा पूर्णपणे उपयोग घेतला पाहिजे. तर जरी तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहात आणि तुम्हाला ब्रह्म मिळालेला आहे आणि त्याला तुम्ही निष्ठेने पाळलेला आहे आणि तुमच्यातून वाहत असतं आणि चैतन्य जरी संबंध वाहून त्या ब्रह्माची सगळ्यांना ओळख जरी करून देत असली, तरी सुद्धा एक गुरु होण्यासाठी तुम्हाला वंशपरंपरागत जे काही ज्ञान आहे जगातलं ते माहीत असायला पाहिजे आणि वेदशास्त्र संपन्न असायला पाहिजे. म्हणजे वेदशास्त्र म्हणजे वेद वाचले पाहिजे असं नाही, पण इतर साधूजनांनी संतांनी काय म्हटलेलं आहे त्याचा गोषवारा त्याचं ज्ञान असायला पाहिजे. त्याच्यासाठी काही विशेष वाचन करण्याची गरज नाही किंवा विशेष काही कार्य करण्याची गरज नाही. फक्त आपल्या सर्वसाधारण रुची पुस्तकं थोडासा वाचनाचा व्यासंग ठेवायचा आणि वाचून काढलं की सगळ्यांना समजेल. कारण सहयोगी एकदा झाला म्हणजे तो कसाही असे ना का त्याला सगळं काही समजेल. तेव्हा अशा रीतीने एक दुसरी बाजू तुम्ही मांडू शकता. त्यातली तिसरी बाजू म्हणजे अशी की अति शहाणे जे आहे ते तुम्हाला शिकवतो. तुका म्हणे ऐसे सुरू झालं, त्यांना म्हणायचं तुका म्हणे कैसे, त्याचं उत्तर असायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुका म्हणे ऐसे म्हटल्यावर कोणत्या ह्याच्यात ऐसे, काहीतरी कुठलं तरी बरं. प्रत्येक तुका आता झाले याच्या मागे काही लावून जायचं शिकू. तुका म्हणे ऐसे की बुक्का लावावे, वावा म्हटलं का त्यांच्या काळी होता का कुठं बुक्का बिक्का, असं म्हणून त्यांच्या नावाने ही तिसरी पद्धत आहे की तुम्ही बुक्का लावूनच गेलं पाहिजे. त्यांच्या कोणत्याही काव्यात बुक्का शब्द नसला तरी सुद्धा, वारकरी हा जरी शब्द नसला तरी तुका म्हणे वारकरी बनावे, अशी जबरदस्ती त्यांच्या नावाची खोटं सांगायचं. आता उद्या म्हणतील माताजी म्हणे, माझं काय वाटेल त्या नावापुरुष म्हणतो. जर वापरायलाच निघालो तर कोणाचंही नाव घेऊन आपण म्हणू शकतो की माताजी म्हणे बुक्का लावणे. आता परवा आमच्याबद्दल तिकडे लंडनला काढलं की माताजींचं असं म्हणणं आहे की उपोषण केलं पाहिजे, जेवलं नाही पाहिजे. म्हटलं चांगलं. अशा प्रकारच्या ह्या अनेक तऱ्हेच्या ज्या तुमच्यावरती वारंवार आक्रमक गती येतील त्यांना तोंड देता आलं पाहिजे. थोडा वेळचा हा लढा आहे आणि एकदा जर का तो लढा संपला तर तो लोक गारद होतात, अगदी गारद होतात. तो काही औरंगजेबाशी लढा नाही, अज्ञानाचा लढा आहे आणि ज्ञानाचा प्रकाश त्यात पडल्याबरोबर सगळे लोक गारद होतात. कारण त्याचं त्याच्यात हित आहे, हे त्याच्यात हित आहे, हे तुमच्या हितासाठी आम्ही सांगतोय, ज्याच्यात तुमचं हित आहे ते आम्ही सांगतोय असं बोलायचं. त्याने त्यांच्या डोक्यात बरोबर लक्षण प्रकाश पडेल आणि सर्व ठीक होईल. आजचं आमचं भाषण जरा टेप करून ते नंतर पाठवून दिलं पाहिजे व्यवस्थित घेऊन, कारण सगळ्यांना उपयोगी आहे.
थोडस खाली यायचंय आपण आकाश तत्वातनं. शिस्तीत शिस्तीत आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईनं बघायचंय. श्रीमाताईनं बघायचंय, लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. आपल्या नाड्यांच्या वरती ठेवून पण वर लक्ष ठेवलं तरी चालतंय. म्हणजे संतुलन आपल्याला आले की नाही ते कळेल. आपल्यामधून चैतन्य वाहत असेल तर संतुलित झालो आपण. श्रीमातांच्याकडून चैतन्य खेचून घेतो आपण. शोषून घेण्याची क्षमता वाढते. श्रीमातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत शिस्तीत आपण बंधन घेऊया. लक्ष परम चैतन्यावरती, गाठ चैतन्याची मारायची. आपले हात जरी हलत असले तरी लक्ष चैतन्याकडे, आपली दृष्टी बदलायची. तीन गाठी. कवच घेताना पण डोक्यावरून हात उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून हात डावीकडे, लक्ष परम चैतन्याकडे. हात जरी आपण वर फिरवत असलो कवच घेताना तरी लक्ष चैतन्याकडे ठेवायचं. शिस्तीत घ्यायचं, म्हणजे ते कवच बसतं. ते भेदून कुठलीही निगेटिव्हिटी आत येऊ शकत नाही. म्हणून बंधनाला खूप महत्व आहे, पण ते परफेक्ट घेतलं पाहिजे. आता उद्या दिवसभर आपण शस्त्राच्या वरतीच राहायचं आहे. तसंच तिन्ही नाड्यांच्या वरती पण लक्ष देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तिन्ही नाड्यांच्या वरती आपलं कसं संतुलन राहील, इकडे लक्ष ठेवत ठेवत लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे उद्या दिवसभर. जय श्री माताजी.